भर पावसात राष्ट्रवादी शरद पवारचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावले. तुंबलेल्या पाण्यात मनोज प्रधान यांचे मदत कार्य. प्रवाशांसाठी स्वतःच्या वाहनाची व्यवस्था. ठाणे. शनिवारी ठाणे शहरात पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. परिणामी लांबवरून आलेल्या प्रवाशांची कुचंबणा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वंदना सिनेमा येथे पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत करण्याचे धोरण अंगीकारले होते. काही रिक्षा तैनात करून त्यांनी प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले. रिक्षा उपलब्ध नसताना स्वतःच्या वाहनाने त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी सोडले. आज सकाळपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली. पावसाने शहराच्या अनेक भागात पाणी जमा झाले असल्याचे समजल्यानंतर मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकार्यांनी शहरातील विविध भागात दुचाकीवरून पाहणी केली. वंदना सिनेमा येथे लांब पल्ल्याच्या एसटी बस येत असतात, मात्र याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने प्रवास करून आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब ध्यानात घेताच प्रधान यांनी तात्काळ काही रिक्षा तैनात केल्या. तसेच आपले स्वतःचे वाहन बोलवून त्याद्वारे नागरिकांना इच्छित स्थळी सोडले. दरम्यान यावेळी त्यांनी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचे वाभाडे काढले. एका ट्यूबवर बसून तुंबलेल्या पाण्यात गाड्या नको, होड्या चालवा असा संदेश दिला. ते म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून वंदना सिनेमा परिसरात पाणी साचत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सत्ताधारी आणि प्रशासनाला करता आलेल्या नाहीत. आम्ही 6 जूनपासून नाले सफाईवरून ओरडत आहोत, मात्र सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणूनच ठाणे शहर जलमय होत आहे. आता नागरिकांनीच लक्ष देऊन आपण कोणाला निवडून देतो याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे सांगितले. यावेळी मकसूद खान, विश्वास चव्हाण, प्रवीण कडलाक, संदेश गमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. काल आलिगावला एक झाड पडलं, रस्ता बंद झाला. आज कळव्याला एक झाड पडलं, रस्ता बंद झाला. घोडबंदर रोडवर सकाळपासून आम्हाला फोन येत आहेत, झाडं पडत आहेत. त्यामुळे आपण कितीही बोंबललो तरी आता काय नाही, आता आंदोलन करायला लागेल, अशा पद्धतीने रस्त्यावर उतरायला लागेल तरच काहीतरी